ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीचे माजी महापौर आणि नगरसेविका रंजना भानसी आणि माजी नगरसेवक अरुण पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून काम करत आहे। अरुण पवार आणि रंजनाताई भानसी यांनी प्रभाग क्रमांक 1 चे प्रतिनिधित्व करत प्रभाग क्रमांक 1 चा विकास केलाय। पाणी, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक, सभागृह, समाज मंदिरे, मंदिर जीर्णोद्धार, पथदीप, रस्ते सुरळीत करून अनेक विकास निधीतून प्रभागात विकास केलाय। नाशिक महानगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार अर्ज दाखल केलाय। अनेक दिवसांपासून प्रचाराला सुरुवात केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा AB फॉर्म मिळाला। अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अरुण पवार, रंजना भानसी, दीपाली गीते, रुपाली नन्नवरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकासाची गंगा अशीच पुढे सुरू राहील असं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलंय। भारतीय जनता पार्टीतर्फे मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये अर्ज भरलेला आहे। पक्षाने मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे। जे माझं पूर्वीपार काम चालू होतं ते माझं चालू राहील अशी मी पक्षाला ग्वाही देतो आणि सगळ्या जनतेचं काम होईल याची ग्वाही देतो। भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा मला उमेदवारी दिलेली आहे आणि पक्षाचे महत्त्वाचे म्हणजे गिरीश भाऊ असतील, आमचे अध्यक्ष असतील, राहुल भाऊ डिकले असतील, बाळासाहेब सानप यांच्या सगळ्यांना मी माझ्या वतीने म्हणजे मला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आणि प्रभागामध्ये मी 4ही उमेदवार विजयी करणार आणि पक्षाने जो विश्वास ठेवला आहे त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही।